सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सासरा माझा गावी गेला तिकडे खपवी त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला, जाऊ माझी फडफड बोलते बोडकी कर्ग तिला भवानी आई रोडगा वाहीन तुला, नंदेचं कार्ट किरकिर करत, नंदेचं कार्ट किरकिर करीत खरूज होऊ दे त्याला भवानी आई रोडगा वाहीन तुला, दादूला मारुनी आहुती देईन मोकळी करगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, एका जनार्दनी सगळेच मरू दे मंडपातले सोडून, असे का? एका जनार्दनी सगळेच मरू दे एकटीच राहू दे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, बस बस बस. अनादि अंबिका भगवती, अंबिका भगवती बोध परडी घेऊनी हाती, बोध परडी घेऊनी हाती, ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, ज्ञानाचा पाजळती, बोध ज्ञानाचा पाजळती, बुधो भक्त नाचती गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा येई वो जगदंबे, गोंधळा ये हो जगदंबे, गोंधळा ये हो जगदंबे. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर, संपाज ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितोयीन समाधिराज, वैराग्यवंतम सुविचारयुक्तम नमामि जोगम शिरसा गुरुंतम, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला, सत्वर पावगे मला भवानी आई रोडगा वाहीन तुला. सेवेकरता निवडलेला अभंग पैठण निवासी शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज यांचा अत्यंत गोड भारुड या प्रकरणातील रोडगा या सदरातील अत्यंत गोड सुंदर असा हा अभंग असून, या अभंगातून शांती ब्रह्मश्री एकनाथ महाराज एका सासूरवासनीच्या रूपकातून विकार मुक्तीचा नवस साधकाच्या मुखातून आदिशक्तीच्या चरणावर करतात. विठाला पक्वाजाची माईक थोडी दूर करा, आवाज पाहिजे तेवढा घ्या, म्हटल्यास अजून वाढवा, फक्त थोडे दूर, दोन दोन बोट. आदिशक्ती जोगेश्वरीच्या पावन दरबारात उपस्थित सर्व भाविक सज्जन वैष्णव गुणीजन महाराज मंडळी यांच्या भव्य आणि पावन उपस्थितीत आपल्या भारतीय संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा पर्व काळ म्हणजे हा शारदीय नवरात्र. तसे आपल्याकडे 5 प्रकारचे नवरात्र, खंडोबाचं नवरात्र आहे, एक ललिता नवरात्र आहे, एक राम नवरात्र आहे, तसे शारदीय नवरात्र म्हणजे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी या कालात संपन्न केलं जाणार हे नवरात्र. आणि या नवरात्राच्या महापर्वाच्या निमित्ताने या ठिकाणी माता जोगेश्वरीच्या अनादी आणि पुरातन पाण्याच्या सन्निधीत त्यांच्या कृपाछत्रात तोच नवरात्रीचा उत्सव संपन्न करण्याच्या हेतूने या ठिकाणी या उत्सवाचं आयोजन सर्व ट्रस्टी मंडळी असतील, ग्रामस्थ मंडळी यांच्या संयोजनातून संपन्न होत असताना या उत्सवातील दुसऱ्या दिवसाची चिंतन सेवा, कितव्या दिवसाची?
दुसऱ्या दिवसाची, 2 नंबरची नाही, दुसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा करण्याचं सौभाग्य आदिशक्तीच्या कृपेने मला करण्याचं प्राप्त ज्यांच्या माध्यमातून झालं. आमची ज्यांच्यावर नितांत श्रद्धा, आमच्यासारखे नवोदित अनेक कीर्तनकार ज्यांच्या कीर्तन शैलीकडे पाहून घडले आणि वारकरी संप्रदायाच्या जडणघडणीमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा होता, असे वैकुंठवासी परम आदरणीय परमश्रद्धेय प्रातस्मरणीय महादेवजी महाराज जगताप यांचे सुपुत्र आदरणीय माझे परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण शिवाजी महाराज यांच्या विशेष आग्रहातून आज्ञेतून ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. तरी ज्ञानोबाराय तुकोबाराय जशी बुद्धी देतील त्या पद्धतीने मी अभंगाचं चिंतन आपल्या नियोजित वेळेमध्ये पूर्णत्वाकडे नेण्याचा प्रयत्न करणार आहे. ही चिंतन सेवा पूर्णत्वाकडे जात असताना आदरणीय आमचे अशोक महाराज भोसले तथा त्यांची सर्व टाळकरी मंडळी, गावातील परिसरातील टाळकरी मंडळी, वारकरी संप्रदायात गाजलेले नावं आमचे बळे महाराज असतील, आदी करून दोन्ही मृदंगाचार्य, गायनाचार्य या सगळ्यांविषयी सद्भाव व्यक्त करतो आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करतो. आवाज थोडा कमी करा माझा. आणि अभंगाच्या दृष्टीने चिंतनाचा प्रवास चालू करायचा आहे. अत्यंत गोड भारुड या प्रकरणातील हा अभंग आहे. भारुड शब्दाचा अर्थ जे भावावर आरूढ करतं त्याला काय म्हणतात? भारुड. नाथाने त्या काळातल्या समाजाची मनस्थिती पाहून समाजाला परमार्थातला मार्ग कळावा, परमार्थातली उंची त्यांना गाठता यावी या हेतूने या लहान पोराला थोडं शांत बसवा जरा. दीपक पोरांना खाली उतर बरं. ए खाली उतरा रे, ए पोरो खाली उतरा, खाली उतरा, खाली उतरा, उतरा 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 पटकन. हा हा थोडी शांतता बस. विठाला 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 समाजाच्या अंतकरणात परमार्थाचं प्रेम अर्थात भाव आरूढ व्हावा आणि त्यांचे हृदय परमार्थावर आरूढ व्हावे या उद्देशातून अत्यंत सामान्य भाषेतून, रूपकातून अनेक पद्धतीने अनेक पद्धतीने प्रबोधन केलं. त्याला भारूड हे प्रकरण म्हटलं जातं. त्यातलं एक भारूड आपण चिंतनात निवडलंय. रोडगा या सदरातलं हे भारूड आहे. खर तर हे भारूड एका सासूरवासनेच्या रूपकात आहे. सासूरवास हा जो शब्द आहे हा परिचयाचा आहे. माहेर आणि सासर हे 2 शब्द प्रसिद्ध आहेत आणि खास करून स्त्री प्रकृतीला धरून आहेत. पण असं समजू नका स्त्री प्रकृतीलाच धरून आहेत. सगळ्याला सासर आहे, सगळ्याला माहेर आहे. जिथे आपला जन्म झाला त्याला माहेर म्हणतात आणि जिथं आपण अडकलोय त्याला सासर म्हणतात. म्हणजे सगळ्या जीवाच्या दृष्टीने आपलं माहेर काय? परमात्म स्वरूप. हो, आलो निजाच्या माहेरा. आत्मस्वरूप परमात्म स्वरूप आहे आपला काय आहे? माहेर आहे. आणि संसार काय आहे? सासर आहे. लय गोड ती एक ठुमरी आहे. सुरुवातीलाच भैरवीचे स्वर नको. त्या ठुमरीतले भारी म्हणलंय. आता माझा आवाज चलल न चलल, आम्ही जरा अल्पभूधारक आहेत त्याच्या बाबतीत. हे बागायतदार आहेत बघा सगळे, आम्ही आपले अल्पभूधारक आहेत. ह्यांचे आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना आहे. म्हणून लय खारकूर खारकूर, पण चलल न चलल. पण त्या लय म्हणतो जाऊ द्या. त्या ठुमरीमध्ये लय गोड म्हटले. कोरी चुनरिया आत्मा मोरी, कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. कोरी चुनरिया आत्मा मोरी, मैल है माया जाल. वो दुनिया मेरे बाबुल का घर, ये दुनिया ससुराल. हाँ जाके बाबुल से नजरे मिलाऊं, कैसे घर जाऊं, कैसे लागा चुनरी में. कोरी चुनरिया आत्मा मोरी और मैल है माया जाल. वो दुनिया मेरे बाबुल का घर और ये दुनिया ससुराल. म्हणजे सासर सगळ्यालाच आहे. अजून सोपं जर बोलायचं ठरलं, सासर आणि माहेर. बाई
बापाच्या घराला माहेर म्हणते आणि नवऱ्याच्या घराला सासर म्हणते. ही तर सामान्य व्याख्या झाली. पण सासर आणि माहेर शब्दाची एका वाक्यात जर एका शब्दात जर संकल्पना सांगायची ठरली, सासर म्हणजे पारतंत्र्य आणि माहेर म्हणजे स्वातंत्र्य. पारतंत्र्य म्हणजे सासर आणि स्वातंत्र्य म्हणजे माहेर. हो, तुकोबराच्या प्रमाणात सांगू का? वावरे इच्छा बसे घरी, आपुले सत्तेचे माहेरी, करवी तैसे आपण करी, भीड न धरी चुकल्याची. हे जे स्वातंत्र्य हे काय आहे? जवळी विठ्ठल रखुमाई, बहीण बंधू बाप आई, सकळ गोताचीच साई, पारखे काही ऐसे नेने जे. त्या नाटाची सुरुवातच आहे. आता पाविन सकळ सुखे, खादले कदा ते न देखे, अवघे सरले पारिखे, सकळ देख माहेर. जिथे स्वातंत्र्य ते माहेर आहे आणि जिथं पारतंत्र्य ते काय आहे? सासर आहे. आणि जीवाला मग पारतंत्र्य आवडतं का स्वातंत्र्य? माणसाला स्वतंत्र असं वाटतं का पारतंत्र्यात असं वाटतं? हो. तुमचं नाव काय महाराज? महेश महाराज. ऐका, जीवाला स्वातंत्र्य आवडतं का पारतंत्र्य? स्वातंत्र्य. माणूस जोपर्यंत लग्न नसतं ना तोपर्यंत स्वतंत्र असतो. करा विचार. हा, करा विचार करा. कीर्तन सुटेपर्यंत माझ्या गाडीत जागा आहे एक. आमचे गुतले होय. अरे अरे अरे, माझा अंदाज चुकला म्हणायचा. मग काय करता आता? मला वाटलं गुतलं नसन. असो, ते आमचे बंशी महाराज उबाळे आहेत. बंशी महाराज उबाळे ते दृष्टांत देत असतात. ते म्हणतात हे बैल चारायला आणि शेतकरी नेतात ना अशोक महाराज, ते दोन प्रकारचे. कधी कधी गायरानात बैल चारायचे ठरले तर कासरा शिंगाला गुंडाळला जातो आणि हे काय चारायचे ते चोरून. आणि काय काय जेव्हा बांधाव चारायचे असले तर मेक ठोकावं लागते आणि त्याला धनाव तोंड जाणार नाही एवढाच कासरा बांधून म्हणजे दोरी बांधून त्याला चारायला सोडतात. मग ते बांधावरचं काय करतं? चरतं चरतं चरतं, पण मेखीनं झटका हाणला पुन्हा त्याला मेखी जवळ यावं लागत. झाला माझा दृष्टांत. आणि जे गायरांना सोडलेलं असतं ना ते कवरच बी चरत राहत. तसे आम्ही गायरांना सोडलेले. असो, गडबड केली वागा तो. असो, स्वातंत्र्य आणि पारतंत्र्य. जीवाला स्वातंत्र्य आवडतं, पारतंत्र्य आवडत नाही. आता ही लहान लहान मुलं आहेत, शाळेत जाताना रे तुम्ही. शाळा किती वाजता भरते? 10ला. सुटते किती? 10ला. जेव्हा शाळा भरते तेव्हा बेल वाजते का नाही? कोण वाजवतं? शिपाई. त्याला इंग्रजीत पिऊन म्हणतात. त्याला काय म्हणतात? पिऊन म्हणतात. पिऊन. तो सकाळी पिऊन असतो आणि 4 वाजता पिऊन असतो. तो सकाळी काय वाजतो? 9 वाजता. 9 का 10 रे? 10 वाजता बेल वाजवतो आणि तोच चपराशी पुन्हा चहा सुटतानाही बेल वाजवतो. खरं सांगायचं देवाच्या दारात 10ची बेल आवडती का 4ची? पोरं 10च्या बेलला आनंद व्यक्त करतात का 4च्या? त्याचं कारण आहे 10ची पारतंत्र्यात घालणारी बेल आहे आणि 4ची स्वतंत्र करणारी बेल आहे. जीवाला स्वातंत्र्य आवडतं. जीवाला काय पाहिजे? स्वातंत्र्यता पाहिजे. अर्थात सगळ्याला माहेर पाहिजे. सगळ्याला माहेर पाहिजे. कारण पारतंत्र्यात सुख नाहीच. पारतंत्र्यात कायम काय आहे? दुःख आहे. म्हणून सासूरवासाला, सासूरवास शब्द आहे ना म्हणजे पारतंत्र्य, तिथं सदैव दुःख. कोणतं स्वातंत्र्य नाही. दुःखच दुःखच दुःखच. काय आधी रूपक जे आहे ना शिवाजी महाराज, त्याला न्याय देण्याकरता एक प्रसंग रंगवतो आणि मग सिद्धांतात जाऊन अभंगात प्रवेश करतो. सासूरवासाला कंटाळलेली एक बाई धुणं धुवायला नदीवर गेली. तुमच्या गावाजवळ एखादी नदी आहे का? हा, नदीला पाणी आहे का? नदीला पाणी आहे का? मावशी आहे का? आहे. नाही, जीव द्यायचो ग आहे का? काय एक का एखादं वर्ष असं असायचं सगळ्या महाराष्ट्रात पाऊस असायचा पण आष्टी तालुका सुडसुडीत असायचा. उपाधी वेगळी, तुम्ही निर्विकार. पण या वर्षी असं मनाव घेतलंय पावसानं. राम राम राम. मला वाटतं कालच्या पावसानं तुम्हाला कीर्तनाला येऊ दिलं नाही.
आणि आज पावसाच्या भीतीनं निम्म्याला येऊ दिलं नाही. एकदा पाऊस पडून गेला कीर्तनात 3-4 दिवस परिणाम होतो महाराज. एक दिवस परिणाम होत नाही अशोक महाराज, 3-4 दिवस. म्हणजे पाऊस ज्या दिवशी असतो त्या दिवशी पाऊस येऊ देत नाही आणि नंतर 3-4 दिवस पावसाची भीती येऊ देत नाही. नाही बाई आपण आता वाडा ओलांडून चाललोय जोगेश्वरीला, पण कीर्तनात आला असतं येताना पूर आला असतं. हा आहे का तिथं निवारा आपल्याला थांबाय? भीती असते. एक शांत बसा शांत. एक सासूरवाशीन कपडे धुवायला नदीवर गेलेली आहे. सगळे कपडे धुतले आणि धुणं पिळून ठेवलं आणि नदीच्या काठावर रडत बसली होती. तिची जीवाभावाची मैत्रीण आली. तुझी का ग? धुणं तर झालं, का बसली? ज्ञानोबा म्हणतात जीवाचे सोयरे भेटे. माणसाला जीवाचा माणूस भेटला की मन मोकळं करावं वाटत. आणि तुम्हाला अजून सांगतो मावशो, हो, मन तिच्या जवळच मोकळं करावं जिचं आपल्यावर प्रेम आहे. ज्ञानोबाराने आपल्या मनातलं कोणाला बोलावं याच्या करता काही संकेत दिले. जो सुमनू आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, 4 विशेषण दिले. सुमनू पाहिजे, चांगल्या मनाचा पाहिजे. शुद्धमती, चांगल्या विचाराचा पाहिजे. कायचे मन चांगलेत पण विचार चांगले नाही. सुमनू पाहिजे, पुन्हा शुद्धमती पाहिजे. अनिंदकू, नाही तर आपलं गोड म्हणून ऐकायचं तिकडे जाऊन निंदा करत बसायचं, असा नसला पाहिजे. अनिंदकू. आणि अनन्यगती, अनन्यगती म्हणजे एकदा त्याला जर आपण मनातलं काही सांगितलं त्याच्या हृदयात त्या वाक्याला जन्मठेप झाली पाहिजे. त्यानं आपल्याशिवाय कोणाला बोललं नाही पाहिजे. सुमनू आणि शुद्धमती, अनिंदकू, अनन्यगती, तरी गोप्यही तया प्रती चाळविजे सुखी. आपल्या मनातलं ह्यांना बोलावं. हो, कोणाला आपल्या मनातलं बोलू नये. हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, ह्या पट्ट्याला सांगण्याची लई गरज आहे. हा जो पट्टा आहे ना, हा वार्ड, ह्या बायला लई घाण सवय. घरात काही झालं की शेजारणीकडे वाचा 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 सांगत. आणि पुन्हा त्यांचे गोंडस वाक्य, ए का सांगितलं? काय नाही, माय मन मोकळं केलं. वाक्य काय असतं बबन महाराज त्यांचं? मन मोकळं केलं. माय तू मन मोकळं करायची जाती, पण जिच्या जवळ मन मोकळं करीती ती मोकळ्या मनानं सगळ्या पारगाव मध्ये पेरी ती. ध्यानात राहू दे. कोणाजवळ बोलावं, काय बोलावं हे कळालं पाहिजे. ही सासूरवासीन रडत बसली. तेवढ्यामध्ये जीवाभावाची कोण आली? मैत्रीण आली. आणि आल्यानंतर तिनं विचारलं, का ग सगळं झालं धुणं पाणी, तू थांबली का? तिला रडायचंच आवरेना. हुंदके देऊ देऊ रडायला लागली. अगं शांत ग शांत ग, काय झालं काय? म्हणजे तुला काय सांगू, आमचे परमेश्वर भाऊ जायबाई म्हणत असतात बरं, घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. घरी सासऱ्याचा जाच मला भारी, जाच मला भारी. सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी, मजन पाहे बरी. सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी. पतीला गिराग येतो जीव माझा राहीना, पतीला गिराग येतो जीव माझा राहीना. जाऊ दे रे जाऊ दे रे, जाऊ दे रे जाऊ दे रे, कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे जाऊ दे रे, जाऊ दे रे जाऊ दे रे, कमल नयना काना, कमल नयना. जाऊ दे रे जाऊ दे रे, जाऊ दे रे जाऊ दे, कमल नयना, कमल नयना. जाऊ दे रे जाऊ दे, जाऊ दे रे जाऊ दे, कमल नयना, कमल नयना. सांगते कृष्णा
नंदा जावा सासू सासरे काय म्हणतील मजला. हे गाठ्यातलं नसल्यामुळे शेपक आहे, थांबवलं. सपक आहे. शेपक. घरी अगं काय झालं तुला काय सांगू. घरी आता का घरी सासऱ्या अरे घरी सासऱ्याचा जाच मला भारी. अगं तुला काय सांगू 10 नालायक पिढी असतील तो आम्हा सासरा जन्माला आला असेल. एवढा बेकार आहे. पिठलं केलं तर म्हणता कोरड्यास काम नाही केलं, कोरड्यास केलं म्हणतो पिठलं काम नाही केलं. जसा सप्त्याला आलाय. हो. चपात्या केल्या तर भाकरी काम नाही केले, भाकरी केल्या तर चपात्या काम नाही केल्या, दोन्ही केलं तर मग ज्वारीची काम नाही केली. कंटाळे बघ त्याच्या सासरवासाला. बर ते तसं सासू पक्की मरी आईच्या झाडाखालची आपलं येड्या बाबी खालची मरी आई. सासू मोठी भांडखोर, इतकी भांड कुदळे तुला सांग. ती मला भांडती यात नवल नाही, ती आमच्या घरात भांडणं लावी. अशा काही बाया आहेत महाराज. नमन आहे मला त्यांच्या चरणावर माझं दंड होतंय. त्या पोराचं सुनाचंच फुटू देत नाही. त्याने गावाचं किती सूत्रानं लावू दिलं असं. अशा सासू मोठी भांडखोर मजन पाहे बरी. आणि ऐकलं का सासूचा कार सहन केला असता, सासऱ्याचं सहन केलं असतं, पण नवरा नशिबाला नीट असतात. बाई नवरा जर जीव लावणारा असला ना सगळं सहन करते. ज्ञानोबा राय म्हणतात पतीचा जिव्हाळा तरी सासुऱ्याचे साहिजे, फक्त संध्याकाळी नवरा म्हणला पाहिजे अगं तू त्यांच्याकडे काय बघते, मी आहे ना तुला. पण काय करावं ते बेवडं खैर भांड निघालं. पतीला गिराग येतो जीव माझा राहीना. कंटाळे आता एकच ठरवलंय, जीव द्यायचा, जीव सोडायचा. कारण उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो. म्हणतात मुक्ताबाईचा अभंग आहे, जुने वारकरी म्हणायचे. उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो. सोडा एवढा जाच तुमच्या पाया पडते. 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 बघले सासरी मला आता माहेरास न्यावो. उबगले सासरी उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो. उबगले सासरी मला आता माहेरास न्यावो. सोडा एवढा तुमच्या पाया पडते. पाया पडते. कंटाळे मी आता या सासूरवासाला कंटाळले. मला ह्याच्यातून कोण सोडविल असा प्रश्न आहे. आणि आता मी ठरवलं हे देहाचे संबंधी मायबाप आहेत ना ते बी करून त्याही मायराला जाऊन पाहिलं मी. कोणत्या जन्म दिलेल्या मायबापाच्या घरी जाऊन पाहिलं. पण काय सांगावं तुला, मी गेले 8-10 दिवस राहिले. इकडचे 4% तिकडचे 4% एका जागी आले. आणि मला म्हणते बाई असं कुठं झालंय का, असं होतच असतंय, चालतच असतंय. तेवढ्यात माझी डंगरी आजी मला काय म्हणते, बाई पावसानं बुडिवलं आणि नवऱ्यानं बडिवलं, कोणाला सांगायचं. पावसानं बुडवलं आणि नवऱ्यानं बडवलं हे कोणाला सांगायचं. आणि आमची आई मला म्हणते कशी, बाई लेक नांदलेली ऐकूया, नाही तर मेलेली. पुन्हा आणून घातलं. आता कंटाळे बस, आता जीव सोडायचा, मरायचं. ती मैत्रिणीला जीवा भावाची होती. ती म्हणली तू कशाला मरती, म्हणजे कानीकडं कर म्हणली.
ह्यांना मारून टाक. हा कोणाला? ज्याचा तुला जाच आहे ना त्यांनाच मारून टाक. येडी का कोळी म्हणली. मारलं तर मग उद्या एकच. मग पहिली माझी ओवी ग येरवड्याच्या जेलाला, तिसरी नाशिक रोडाला, चौथी काय तिहार, कोणता जेल होती? तिहार आला. बसावं लागेल ना. अगं तसं नाही, आपण नाही मारायचं. मग चल म्हणले माझ्यासोबत. म्हणे कुठं? पारगावला. पारगावला काय लय कडक ठाण. आदिशक्तीचं काय आहे? कडक ठाण आहे. तिला साकडं घाल आणि सगळे मारून टाकून तू मोकळी हो. म्हणे ती पावल का नवसाला? लय नवसाला पावती, लय नवसाला पावती. मग ती मैत्रीण तिला घेऊन पारगावला आली. हा झाला दृष्टांत. आता सिद्धांतात ऐका. जशी ती सासूरवासीन सासूरवासाला कंटाळली, तसा हा साधक, हा संसारी जीव विकाराला कंटाळला. कामे नेले चित्ताने भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता तेरा. आपुलिया सत्ता स्वाधीनता तेरा. बाबा सासुरवासी मज केले भगवंता, केले भगवंता आपुलिया सत्ता स्वाधीनता तेरा. आपुलिया सत्ता स्वाधीनता ते नाही. कामे नेले चित्त नेदी अवलोकमुख. काम नावाच्या विकाराने कागा सासुरवासी मज केले भगवंता. ह्या विकाराचं पारतंत्र्य आमच्यावर आहे. हे विकार आम्हाला जगू देत नाही. हे विकार काय करतात? असलेलं सुख भोगू देत नाही. हो, जो सर्वदा नित्य तृप्तू, ऐका ज्ञानोबराची भाषा, जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू परी विषया माझी पती तू जेने संगे होय तो काम. काम काय करतो? आहे ते आत्मसुख भोगू देत नाही. जो सर्वदा नित्य तृप्तो, आत्मस्वरूपाने आम्ही काय आहोत? नित्य तृप्त अंतकरण भरितू. आनंदाचे डोह आम्ही आहोत. पण आम्ही विषयामध्ये पतित का झालो? ह्या वासनेनं, ह्या कामानं आम्हाला पतित केलं. म्हणजे हे विकार आम्हाला आमचं आत्मसुख भोगू देत नाही. म्हणून पहा ना, जगा करता लागणार सगळे पण सुखी कोणीच नाही. जगायला काय काय लागतं? मोजा, अन्न, वस्त्र, निवारा, मोबाईल आणि चार्जर. ह्याच्यापेक्षा जगायला काय लागतं माणसाला? आपल्याकडे नाही का हे सगळं? आहे, पण आहेत का समाधानी आम्ही? का नाही? त्याचं कारण आहे विकार आम्हाला समाधानी राहू देत नाही. आणि मग तो साधक ह्या विकाराला कंटाळतो. आणि विकाराला कंटाळला की ह्या विकारावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो. पण महाराज, विकारही असे आहेत, ते काय? जाणकार व्यापारी गुंतवणूक कुठं करतो? जिथं फायदा जास्त आहे तिथं. इन्व्हेस्टमेंट कुठं करतो? जिथं प्रॉफिट जास्त आहे. जातवान आपलं व्यापारी, वारकरी चालत, जातवान व्यापारी गुंतवणूक कुठं करतो? जिथं फायदा जास्त आहे तिथं. तशी विकार आहेत ना, विकार
ही बी गुंतवणूक कुठं करता जिथं फायदा आहे तिथं. उदाहरण देतो महाराज, विकारानं जर संसारिकांना जर त्रास दिला, या विकार जर संसारिकाच्या जीवनात आले तर त्यांना लय प्रॉफिट मिळत नाही. एकाच घराचं वाटोळं होतं. एखाद्या संसाराच्या राशीला विकार गेले, एका घराचंच वाटोळं होतं. मग ते तिथं लय गुंतत नाहीत. हे लागतात महाराज लोकांच्या नादी. आणि हे विकार एका महाराजाच्या नादी लागले तर त्यांना प्रॉफिट किती मिळतं? एका घराचं नाही, जिल्ह्याचे वाटोळं होतं एका महाराजाला विकाराने त्रस्त केलं. बघा तुम्ही, संसारिकाच्या वाटण्या होतात तेव्हा एका घराचे 2 घरं होतात. पण जेव्हा गडकऱ्याच्या फडकऱ्याच्या वाटण्या होतात ना, तेव्हा गावाच्या गाव फुटतात. शिवाजी महाराज आपण पाहू नये काय फुटतात, गावाच्या गाव. म्हणून नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानापाठी. मग सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. हे विकार हे ज्ञानाशी तरी जिंकिती पैज घेऊन. हे काय, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग मार्ग जे. हे चिखले विन रोविती, पाशे विन गोविती. आणि ज्ञानाशी तरी जिंकिती पैज घेऊन. अशी काही ओवी आहे, चुकत असेल माझी, मला उपस्थित होईना. जिंकिती पैज घेऊन जिंकतात. चांगल्या चांगल्याला सळो का पळो करून सोडलं. आणि मग तो साधक ह्या विकारावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण मिळत नाही. एकाचेही मजन घडे दमन. मग असा त्रस्त झालेला साधक म्हणतो, ओ मरण भले परे काय अवकळायशी. का बरं? संसाराचा धाक निरंतर आमाशी. मरण भले परी काय अवकळायशी. असं जगण्यापेक्षा मेलेलं बरं नाही का? अय मावशो जागे आहेत का? मला दिसना. माता माऊली ऐका, एक प्रश्न आहे. ज्या ज्या बाईला मनासारखी सून भेटली तिने हात वर करा बरं. एकेला बी नाही काय. 1 2 दोघी तिघीनं केला हात वर. पण ऐकलं का, मनानं केला का सुनाच्या धाकानं केला, हा प्रश्न शिल्लकच आहे. वरी घरी जाऊन करकसा होण्यापेक्षा हात वर केलेला बरा बाबा एकदाच. आता त्या कोपऱ्यात एक मावशी, मला नाव नाही माहित त्या माता माऊलीचं, बबन बुवा, ती बाई हात वर करू लागली पण शेजारीनं करू दिला नाही तिला. तिने कीर्तनात खोटं बोलत का मला त्या घरचं चट माहिती. त्या कोपऱ्यातली मावशी, नाव नाही माहित मला. कोण सुख धरून संसारी राहो सांग मजबा हरी. अवघ्या नाशिवंतापर्यंत थिता दुरी तुही अंतरशी. प्रथम केला गर्भिवास काय ते सांगा वेगसायास. दुःख भोगिले नववी मास. आलो जन्मास येतवरी. पुढं लय गोड आहे सगळा नाट, लय गोड आहे. असो आता तात्पर्य. आता घरी गेल्यावर चलू द्या ना चर्चा. इथं ऐका कीर्तन कसं करायचं का, इथंच विषय कडाला लावायचा. थांबवतो मग मी जरासा. नाही इथंच निर्णयात यायचं असलं तर थांबू आपण जरासं. घरी गेल्यावर निर्णय घ्यावा. आता शांत बसा थोडं. संसाराचा धाक निरंतर आमास आणि मरण भले परी काय अवकळायशी. तो साधक म्हणतो या विकाराला त्रस्त होण्यापेक्षा मेलेलं बरं. महाराज नाही ना पिच्छा सोडत हे विकार. तुमच्याकडे एक शब्द आहे का महाराज? नाव विसरलो तुमचं. महेश महाराज. आज जावाईच म्हणतो, जाऊ दे. हा जावाई. पाला पाचोळा शब्द आहे का तुमच्याकडे? पाला पाचोळा है ना महाराज? ज्याला काहीच किंमत नाही त्याला आपण काय म्हणतो? पाला पाचोळा. ज्याला काहीच किंमत नाही त्याला पाला पाचोळा म्हणतो. मग खरं सांगा, तंबाखू काय सुटती का? मग पाला पाचोळा सुटणं तर संसार कवा सुटायचा? सोपं नाही. आणि हे विकार माणसाला त्रस्त करतात. संवेदनशील हृदयाचे साधक कंटाळतात आणि म्हणतात आता जगायचं नाही, आता जीव गेला तरी बेहतर. आणि अशा त्रस्त झालेल्या साधकाला दृष्टांतात जसा सासूर वासनीला मैत्रीण भेटली तसे या साधकाला संत भेटतात. अहो मैत्र करून एवश म्हणा रे. अद्वेष्टा सर्वभूतानां. ह्याना स्वर कमी पडतो ना. अद्वेष्टा सर्वभूतानां
निर्ममो निरहंकार हा अद्वेष्टा सर्व मगाशी आपण घरात बसलो नाही पूर किती गोड वय म्हणून लागली 4-5 वय म्हणून तरी अवधान एकले दिजे सर्वकाची पात्र होई जी हे प्रतिज्ञ बडा ऐका बडा बोली पाऊली करुणी बोली रिधे देवी तसे भक्ती स्वीकाराल की चौथी जो लागे पाचवी झटे ते अधिकची पहाना फुटी बघा बरं एवढे लहान लहान लेकरं कशा ओव्या म्हणतात आणि तुम्ही आठवा बरं ह्या वयात तुम्ही काय काय म्हणत होते हं. तो काळ तुमचा मुंगळा ढगाला लागली कळ याच्यातच गेला आपला तो काळ प्रिय लेकरं बघा आणि मला वाटतं हे जर सोनं असेल ह्याला घडवणारा तो सोनारे ध्यानात म्हणून ऐकलं का बबन महाराज शिवाजी महाराज एका महाराजानं 1 एकराचा मठ बांधला तो नाही मोठा ज्यानं संप्रदाय करता 10 टाळकरी निर्माण केले तो मोठा मला सांगा पारगावकर ते तुम्हाला टोचल माझं बोलणं पण वस्तुस्थिती हे पोर जर नसते तर काय शोभा होती आज या सप्त्याला खरे का कुठं हा लाज राखली पोरांनी आहे का नाही हो झाकली मोठ हो पण 2 प्रकार आहेत असते गावातले भजने पण बसले असते कारण घोडे पाहून पाय दुखत येत असो पण 10 टाळकरी घडवले हे काम फार मोठं आहे कुठून आलो तुम्ही ती सासूरवासाला मैत्र करून एवच जसा त्या सासूरवासनीला जीवाभावाची मैत्रीण भेटते तसे या साधकाला ते मित्र भेटतात निवृत्ती सखा माझा दीनदयाळ श्री गुरु ते कोण आहेत सखा आहे जरा काळीचार आमचा असे खाली गोड लागत नाही वर आवाज चलत नाही ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर सखा ज्ञानाचा सागर सखा माझा शब्द काय वापरला सखा निवृत्ती सखा माझा आता माझे सखे येती वार करी सखे म्हणल्या तुमच्या डोक्यात एक चल ग सखे पंढरीला जय हरी विठ्ठल निवृत्ती सखा माझा संत सखेत मित्र आहेत आणि जसे त्या सासूरवासनीला मैत्रीण भेटली आणि तिच्या हृदयाचं कोडं उलगडलं तसं साधकाला विकारानं त्रस्त झालेले संत म्हणतात हे साधका ह्या विकाराला घाबरू नको
ह्या विकारावर मात करणार एक ठाण आहे. कुठे आहे? कुठे आहे ते ठाण? मध्यमातच मग तू नकोच. लाहो लागला 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 आंबेचा, लाहो लागला 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 आंबेचा, लाहो लागला 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 आंबेचा, लागला 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 आंबेचा. अधिष्ठान पंढरपूर, अधिष्ठान पंढरपूर, अधिष्ठान पंढरपूर, अधिष्ठान पंढरपूर. नांदे विठाई सुंदर लाहो लागला, नांदे विठाई सुंदर लाहो लागला, लाहो लागला, लाहो लागला. फक्त लाहो लागला म्हणायचा 3 वेळा. हा. अधिष्ठान पंढरपूर, लाहो लागला, अधिष्ठान पंढरपूर, लाहो लागला, नांदे विठाई सुंदर लाहो लागला, लाहो लागला, लाहो लागला, लाहो लागला, लाहो लागला. लाहो लागला आंबेचा, विठाबाई आनंदीचा, अधिष्ठान पंढरपूर, नांदे विठाई सुंदर. चल म्हणली आणि ते संत रूपी सखे विकारानं त्रस्त झालेल्या साधकाला घेऊन गेले. हो, आयसी दैवते केली अनंते नवसबो फेडिले हो, परिते फलकट झाले शेवटी गळा येऊन पडले हो, दुःख भोगिले सुख नाशिले चौदेशी व्यापिले हो, झाले मी उदास सोडिली आस, धरिली कास पंढरी पाहून जीव माझा हर्षला. काय झालं ग? पंढरपूरचे निदान ज्याचे असते जे प्रिय करवो, त्याची गाठ पडली तेने तिथला अभय करवो, त्याचे संगती गेले भक्तीने देखील भीमा तिरवो, परात पर सोयरा पुंडलिक बरा, पुंडलिक बरा, दिदला थारा, दिदला थारा, त्याने मज बुडता हात दिदला, त्याने मज बुडता हात दिदला, तो जम्या तो जम्या फुलभरावा, हे तो जम्या तो जम्या फुलभरावा, हे तो जम्या तो जम्या फुलभरा बांधीला, तो जम्या फुलभरा बांधीला, आई राजा कुंडली कवरदार विठ्ठल, परत पर सोयरा पुंडलिक बरा, दिधला थारा, तेने मज बुडता हात दिधला. ते घेऊन गेले कुठं? पंढरपूरला. आणि तिथं काय चालू होतं म्हणू? कसं करू म्हणू का? आता मला ठेका कोणता पाहिजे ते सांगतो तुम्हाला. ती तिकडे नाचायला लागली, आपण इथं आनंद लुटू. बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे वो, बैसली दैवत पुढे वैष्णवाचे गाणे हो, बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे वो, बैसली दैवत पुढे वैष्णवाचे गाणे हो, उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे वो, उद्गारे गरजती कंठी तुळशीची भोजने हो, उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे वो, उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे
हो तुझे रंगणी नाच तसे वो नवस पुरवी माझी मनीचे जाणून या इच्छा वो नवस पुरवी माझी मनीचे जाणून या इच्छा वो नवस पुरवी माझे मन दागोनिया निकाओ नवस पुरवी माझे मन दागोनिया निकाओ मांडीला देवहारा तुझा त्रिभुवना माझा रे वो मांडीला देवारा तुझा त्रिभुवना माझा रे हो चौक साधी याला नावे कळस ठेविला वरी वो खर तर जसा गोंधळ्याचा गोंधळ आहे तसा आमच्या वारकऱ्याचाही गोंधळ आहे पण किती सात्विक आहे बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे वो उद्गारे गरजती कंठी तुळशीची भूषणे वो तुळशीची भूषणे हो काय सांगू माझ्या अंबिकेचं नटन चोडीची चोडी त्यांना लावलंय सोन्याचं बटन चला ज्याची त्याची श्रद्धा आहे जो तो आपल्या पद्धतीने व्यक्त करतो ते त्यांचं असू द्या पण आपलं आहे ना आणि आपलं कमी आहे का महाराज आता मी जेवढे प्रमाण म्हणलो ना एकही गात्याच्या बाहेरचं नाही हो हे आमच्या जुन्या वारकऱ्यांनी परंपरेनं टिकवलेल्या चाली त्या हो पण आता हे असलो कोणाला आवडच नाही सध्या बडवणं म्हणजे वाजवणं आणि आरडणं म्हणजे गाणं जे ज्याला जेवढं बडीता येईल तो तेवढा काय मर्दांगे आहे कर जावाय मग करतो काय मर्दांगे आपला भारी आहे बाबा आपला जावाय कसा आहे बघितला का हा पण जावाय मी ब्रह्मचारी माहिती ना ऐका बैसली दैवता पुढे वैष्णवांचे गाणे वो आणि गाणं कसं आहे सुंदर मुख साजिरे कुंडले मनोहर गोमती वो नागर नाग गोपा केशर मस्तोरी मळवटी वो विशाळ व्यंकट वैजयंती तळपे कंठी वो कास पितांबराची चंदन सुगंध साजे उठी वो सुगंध साजे सुगंध साजे उठी वो अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा हो अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा हो अति बरवंटा बाळा आली सुलक्षणा गोंधळा एवढा स्वर तुम्ही लावा माझा चालणार नाही हा साथ करायला आहेत ना तुम्ही मेस कोमराडो माझे मसण्याची आई हा एवढा स्वर लावायचा वन्स मोर शेवटचा चान्स आहे आता नाताचा अभंग आहे बरं बळी मेस कोमराडो माझे मसण्याची आई पाव वेगी माझे नमन तुझे पायी कैलासीचा शंभूबाई आवडे ना मला जागा एक्स्ट्रा निघायला लागली आता बस झालं कैलासीचा शंभूबाई आवडे ना मला लागला बिल्लीने पाठी मोठे पाहू त्याला अशी आंबा बसलेली विटेवर उभी आणि तिच्या समोर असे वैष्णवांचे गाणे त्या साधकानं ऐकले
आणि जशी दृष्टांतातली सासुरवासीन जोगेश्वरी समोर आहे, तसे सिद्धांतातला साधक हा कोणासमोर आहे? विठाई समोर आहे. विठाई समोर आहे. आणि त्या विठाईला तो प्रार्थना करतोय, नवस बोलला जातो. आपल्या जीवनातल्या अडचणी सांगण्याकरता देवीला आधी प्रलोभन दाखवलं जातं आणि मग आपली अडचण सांगितली जाते. त्या पद्धतीला काय म्हणतात? नवस म्हणतात. आणि मग ती सासुरवासीन किंवा विकारानं त्रस्त झालेला साधक त्या जगदंबे समोर गेला, सावध गायक मंडळी. आणि मग तो नवस बोलायला सुरुवात करायला लागला. आता पण कसं असतं, आधी प्रलोभन दाखवावं लागतं तेव्हा काम. सध्या आपल्या देशासमोर 3 संकट आहेत. मोजा किती संकट आहेत? 3. लय मोठे मोठे संकट आहेत भारतासमोर. 3. पहिलं संकट आहे माणसांना काम नाही. बेरोजगारी वाढली का नाही? लक्ष द्या. किती संकट आहेत? 3. पहिलं संकट माणसांना काम नाहीत. या देशासमोर दुसरं संकट आहे कामाला माणसं नाहीत. बोलणं माझं लक्षात येते का? पहिलं संकट काय? माणसाला काम नाही. दुसरं संकट काय? कामाला माणसं नाहीत. तिसरं संकट आहे जी माणसं भेटते ती कामाची नाहीत. आता काय सांगू, सगळी बोंबच बोंब बोंबच बोंब. आणि मग त्या देवीला आधी प्रलोभन दाखवावं लागतं आणि मग तसं अडचण काय ते पुढं आहे. पण त्या देवीला प्रलोभनात्मक जो नवस ती साधकाच्या रूपानं ती सासुरवासीन बोलते, त्या अभंगाचं पहिलं चरण. सत्वार बाबा गे मला भवानी आई, सत्वार बाबा गे मला, सत्वार बाबा गे मला भवानी आई, सत्वार बाबा गे मला, भवानी आई 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 सत्वार बाबा गे मला. रोडगाबाईन तुला, रोडगाबाईन तुला, सत्वार बाबा गे मला, भवानी आई सत्वार बाबा गे मला. भवानी आई सत्वार बाबा गे मला, बाबा गे मला. हे आई सत्वर पावगे मला, मी तुला रोडगा वाहीन. पण आपल्याकडे चिंतनाचा नियम आहे, अन्वय करताना आधी संबोधन घ्यावं लागतं. या चरणात संबोधन आहे भवानी. देवीला काय म्हटलंय? भवानी. भवानी शब्दाचा अर्थ लय गोड आहे, पण ह्या बायाने भवानी शब्दाची वाट लावली बघा. या माता माऊलीनं भवानी शब्दाची काय लावली? वाट लावली. हो, अशा दोघी जणी कीर्तनाला बसल्या आणि एखादी जर मागून आली ना, आली बघा. कीर्तन संपलं, एखादी जर आधी उठली बघा. काय हो, सासू म्हणते आमच्या भवानीचा पाय घरात थांबला तर नसेल. एवढा निम्न अर्थ नाही या भवानीचा. भवानी शब्दाचा अर्थ आदरणीय हरिभक्तीपरायण माधव महाराज राऊत यांनी लय गोड सांगितला होता. मी त्यांच्याकडून ऐकलंय बरं हा अर्थ. आणि नियमाचा आहे, ज्यांचं ऐकलं त्यांच्यात नावानं खापवावं. लोक ऐकतात एकाच स्वतःच नाव करीत. तसं नाही करावं. जे शब्द ज्याच्याकडून शिकला त्याचं कृतज्ञपूर्वक काय केलं पाहिजे? मान्य केलं पाहिजे. एकाला विचारलं का हो तुम्ही पकवाज वाजवता कोणाकडे शिकले? काय नाही महाराज, असंच वाजिता डबा वाजिता नाही. ते लक्षात यायच लागले. ते लक्षात यायच लागले. उगं विचारलं. राऊत महाराजांनी अर्थ सांगितला होता. म्हणे भवानी, भव म्हणजे संसार. भव म्हणजे काय? संसार. आणि म्हणजे जी साधकाला भवातून बाहेर आणि ती भवानी
जी साधकाला संसारातून काय करते, बाहेर आणते. संसारातली माणसं संसारातून बाहेर आणतात का संसारात घालतात? लावण्या मोह, संसारी संसारी गोवितीन, पुढं अंतकाळी होती पाठी मोरे. याला उदाहरण कोणाशी चर्चा करू बुवा जराशी. तुमच्याशी बोलू का 2 मिनिटं? 2च मिनिट. तुमचं वय काय आता? 40-42. लग्न होऊन किती दिवस झाले? 2007 लग्न झाला. खरं सांगायचं, देवादारात खोटं नाही बोलायचं. ऐका, लग्नाला किती माणसं होते? भरपूर. 100, 200, 500, 1000 एक माणसं. म्हणजे संसारात तुम्हाला गुंतवाय किती लोक आले होते? 1000. खोटं नाही बोलायचं. आकाचे तुमचे भांडणं होतात, तो सोडवाय किती जण येतात? अरे वा, कशी काय आपली बहीण? आपली बहीण काय उगाच आहे का? काव दाजी. मला अजून पहा, लग्न लावून द्यायला 1000 जण, पण जेव्हा त्यांना संसारात अडचण येते ना, कोणी येत नाही. सका बाप येत नाही. सका बाप म्हणतो किती दिवस तुला पोसायचं, आता झालं ना लग्न, हालेव ना हातपाय. खरंय का कुठे? आणि लग्नाच्या आधी पप्पा 200 रुपये द्या ना, काय पेट्रोल घे. लग्नाच्या आधी बाप किती देतो, पण एकदा लग्न झालं मानसिकता बदलते. लावण्या मोह संसारी गोविती आणि अंतकाळी होती पाठी मोरे. म्हणून संसारात ढकलणारे खूप आहेत, पण भावातून बाहेर आणणारे फक्त संत आणि जगदंबाई ध्यानात. कुणी कोण आहे? भवानी. आणि महाराज या संसारातल्या लोकाला देखवतच नाहीत मोकळे माणसं. आता माझं वय 43 आहे, पटणार नाही पण विश्वास ठेवा. 20/7/1983 माझी जन्मतारीख आहे. सध्या किती चालू आहे माझं? 43. नाही तुमचा विश्वास बसणार नाही, पण ठेवावा लागेल. त्याचं कारण आहे, माझं वय लय नाही, पण मला ढेरीनं धोका द्यालाय. आता काय सांगू तुम्हाला, पण ती कमी बी व्हाय ना. 4 महिने नुसतं भिजलेलं खाल्लं, 4 किलोमीटर चालायचो, तर 4 महिन्यात माझं वजन किती कमी हो? 350 ग्राम. किती 350 ग्राम. संसारात आता मस्त चाललंय आमचं. बोधे बाबा, मारुती बाबा कुरेकर, बंडा तात्या कराडकर, पांडुरंग महाराज वैद्य, विठ्ठल महाराज घुले, रामचंद्र महाराज निकम, या ब्रह्मचारी महात्म्याकडे पाहून आम्ही ब्रह्मचारी राहिलो. चाललाय आमचा प्रवास, पण देखवत नाही हो. 2 महिन्यापूर्वी एका पाहुण्यानं मला सोयरी काढली. आता तुम्हाला काय सांग, हे कीर्तना सांगण्याजोगं नाही, पण वेळ आली म्हणून सांगावं लागायला लागले. त्याला म्हणलं पाहुणे, माझं वय 43, तिचं 39 आहे. बरं येताना जोड लावूनच येते. त्याला तुम्हाला कळतं का माझं वजन 105 आहे. तिचं 98 आहे. महाराज मी म्हणलं सकाळी पाय घसरून का डोक्यावर पडला आणि म्हैस गाठ पडली काय तुला? मला अक्कल रे म्हणलं तुला. अरे मी महाराज आहे, ती बी महाराज आहे. वोट मला लावण्या मोह संसारी गोविती. संसारात ढकलणारे खूप आहेत. मग अशा आपलं काय वाक्य झालं? वाट लावणारे खूप आहेत, वाटेला लावणारे कमी आहेत. हो, वाटेला लावणारे. पण ही काय आहे? तुकोबाराचं प्रमाण देऊ का याला? तुझा ऐसा नाही कोणी, जो या काढी भवातुनी, करा म्हणवोनी हा विचार ठाईचा, तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. अशी भवानी. भवानी आई म्हटलंय. आई का? आई म्हणल्याशिवाय प्रेम निर्माण होत नाही. ऐशी कळवळ्याची जाती करीला भावीन प्रीती. आई म्हटलं की प्रेमाचा कळवळा जागा होतो, म्हणून आई हे संबोधन. आणि आंबा, आपण देवीला काय म्हणतो? आई आंबे जगदंबे. आंबा शब्दाचा अर्थच आहे संस्कृत मध्ये आई. हे भवानी आई सत्वर पाव, मला लवकर प्रसन्न हो, मला लवकर प्रसन्न हो. लवकर काय? त्याचं कारण काय? एक साधं उदाहरण. भैया तुझं नाव काय रे?
गणेश पैसा पाहिजे का तुला? खोटं नाही बोलायचं देवा जरा, जे मनात आहे ते सांग. पैसा पाहिजे का? पाहिजे. बंगला, गाडी, बायको पाहिजेच ना, पाहिजेच. पाहिजे. हा? खरंय का? खोटं काय बोलायचं? जे ते खरंय. हा? माणसाला बंगला पाहिजे, पैसा पाहिजे, गाडी पाहिजे. म्हातारपणी पाहिजे का तारुण्यात पाहिजे? तारुण्यात पाहिजे. म्हातारपणी भेटून काय फायदा आहे? आपले जुने लोक म्हणतात आता घर भरलंय आणि तोंड धरलंय म्हणते. माणसाला भोग मिळावे आणि आयुष्य शिल्लक राहावं, हे जसं संसारात आहे ना, तसं जीवाला मुक्ती मिळावी आणि आयुष्य शिल्लक राहावं, त्या जीवनमुक्तीचा आनंद वेगळाच आहे. मग सत्वर का पाव? कारण आयुष्य थोडं राहिलंय. पण लवकर प्रसन्न झाली की या स्वतंत्रतेचा, अर्थात मला जीवन मुक्तीचा आनंद लुटायचा आहे, म्हणून सत्वर पाव. भवानी आई मला सत्वर पाव. आणि तू जर मला प्रसन्न झाली, मी तुला रोडगा वाहीन. मी तुला काय वाहीन? रोडगा. रोडगा काय? आता मी रोडग्याची रेसिपी सांगतो. एरवी हे सांगायची मी 50 रुपये घेत असतो. कसं करू सांगू का नको? मग तेच म्हणलं का त्याची फी वेगळी हो. ऐका, आता ज्या त्या भागात रोडगा करायची पद्धत वेगळी वेगळी. रोडगा काय असतो? गव्हाचं पीठ, त्यात थोडं बेसनाचं पीठ. किती झाल्या वस्तू? 2. त्याला चुरण्याकरता पाणी किंवा दूध. किती झाले? 3. हा, त्याच्यात चव येण्याकरता गुळ. किती झाले? 4. आणि गुळ, दूध, बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ टाकून घट्ट त्याला काय करायचं? मळायचं. आणि असं जाड थापून तव्यावर तूप टाकून त्याला खरपूस भाजायचं. असा एक काय असतो? रोडगा असतो. असा रोडगा असतो. आणि तो रोडगा किती वस्तूचा बनतो? 5. आई, तू जर मला प्रसन्न झाली तर मी तुला रोडगा वाहीन. म्हणजे कोणता? हा रोडगा वाहीन. हा जरा दृष्टांतात, आता सिद्धांतात या. तुला रोडगा वाहीन म्हणजे काय करेल? जसा 5 तत्वानं बनलेला तो रोडगा आहे, तसा मी तुला देह अर्पण करील. पंचभूतापासून निर्माण झालेला हा रोडगा. म्हणजे देह काय करील? देह समर्पी जे देवा, बार काहीच न घ्यावा. काय असतं? जसं ऑफिसर आहेत ना, क्लास 1, क्लास 2 अशा ग्रेड आहेत ना ऑफिसच्या, ऑफिसरांच्या, तशा देवाच्याही ग्रेड आहेत. देवाच्याही ग्रेड आहेत. सगळ्यात खालचा देव लिंबाव खुश होतो. 4 लिंब कापले, देव खुश. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव, तो लिंबाव खुश होत नाही, त्याला कांदा लागतो पांढरा, कोंबडीनं दिलेला. काय लागतो? पांढरा कांदा. जी कोंबडी देते ते काय कांदा आहे? कोणता कांदा? समजने वाले को इशारा काफी. सगळ्यात खालच्या ग्रेडचा देव लिंबाव खुश. त्याच्यावरचा अंड्याव खुश. त्याच्यावरचा देव, त्याला ते नाही, त्याला कोंबड लागत. त्याला काय लागत? कोंबड. त्याच्यावरच्या ग्रेडचा देव, त्याला बोकड लागत. त्याला काय लागत? त्याच्यावरची ग्रेड आहे. आता त्याच्यावरची बी एक ग्रेड आहे महाराज, त्याला 8 खुरी लागत. 8 खुरी कळतं तुम्हाला? समजून सांगतो. 8 खुरी म्हणजे शेळी नाही कापायची, गाभण शेळी कापायची. म्हणजे तिचे 4 खुर आणि त्या गर्भातल्या जीवाचे 4 खुर, एवढे निष्ठुर होतात. 8 खुरी संपले. आता लौकिकातल्या देवाच्या ग्रेड. पण आपला पंढरपूरचा देव आहे ना, त्याला लिंबू नाही लागत, त्याला अंड नाही लागत, त्याला कोंबड नाही लागत, त्याला बोकड नाही लागत. खरं सांगू का, हे देवीला बी लागत नाही. मी 3 वर्ष तुळजापूरच्या रावळातला काला केलाय महाराज. सगळे जे देवीचे भक्त आहेत ना, तुळजापूरचे भोपे, हे सगळे म्हणून एक सप्ताह करतात श्रावणात. कुठं करतात? देवीचं जे महाद्वार आहे ना, त्या महाद्वारातच करतात. 3 वर्ष काला केलाय मी तिथे. किती वर्ष? 3 वर्ष. आणि मग मी त्या भोप्यांना विचारलं, का हो तुळजापूरला देवीला तसा नैवेद्य नेतात का? हो नेतात म्हणे महाराज. पण म्हणे महाराज, पूर्णाचा नैवेद्य तोंडाला दाखवला जातो आणि तो नैवेद्य तोंडाला नाही दाखवला जात. ते पायाजवळ दैत्य आहे ना, त्याला दाखवला जातो. म्हणजे ते भोपे म्हणले देवीला ते लागत नाही, ते भूताला लागत.
देवा शपथ असंच म्हणले ते. देवीला ते लागत नाही, ते कोणाला लागत. मग तुकोबरायचं प्रमाण आठवतं. इंद्रिय रुची ज्ञानोबरा इंद्रिय रुची सारिखे आणि करती पाप पाक निके. किंवा तुकोबराय म्हणतात आवडीच्या मती करीती भोजना आणि भोग नारायणा म्हणती केला. सोडून द्या हे लोक, देवीला नाही लागत. मग ही देवी बर त्या भक्तांनी गाणी बिली भारी रचली. फक्त वाजू नका. कसे लोक कीर्तनाच्या तारका कॅन्सल करते ना, जागरण गोंधळाच्या देते ना आपल्याला. त्या येरमाळ्यापाशी चालू होतो ते गाणे चालले होते नवरात्र. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग. कसा जीवाला बघा ना सगळ्यामध्ये. असलं लय आवडत आहे. तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. अजून अंतरा राहिलाय. अच्छा. अंतर आहे त्याचं अजून. शिंगाड्या बोकडावरी ग आणि पखाड्या कोंबड्यावरी ग, आणि तिरकी टोपी वाकड्या भांगावरी ग, आंबाची नजर शिंगाड्या बोकडावरी ग. देवीला नाही लागत हे. ओवी देऊ भागवतातली. लिंबू हा, अंड हा, कोंबड हा, बोकड हा, आटकूर हा. मग ह्या देवाला काय लागत? येर देवाची कथा कोण? भागवतात ओवी आहे शिवाजी महाराज. येर देवाची कथा कोण? थोरला देव लाचुंगा पूर्ण आणि तोही न भेटे प्राण घेतल्या वाचून. या देवाला हे बोकडं कोंबडं नाही लागत, त्याला जीव भाव लागतो. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगवद बोधे देह तुझा अर्पिला, तुझ म्या फलवरा बांधिला. जय जगदंबे पूर्ण कदंबे. सदानंद गुरुजी. जय जगदंबे पूर्ण कदंबे देह तुझ अर्पिला, देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधे. देह तुझ अर्पिला, तुझ म्या फुलवरा बांधे. देह तुझा अर्पिला, तुझ्या फुलवरा बांधिला, तुझा अर्पिला, तुझ्या फुलवरा बांधिला. पंढरपूरचे निधान ज्याचे आस्तीचे प्रिय करवो, त्याची गाठ पडली तेने तिथला अभय करवो. त्याचे संगती गेले भक्तीने देखिले भीमा किरवो. परात पर सोयरा कुंडली कबरा तिथला तारा तेने मज पडता हात दिला. तुझ म्या फुलवरा तुझ्या फुलवरा हाते घेऊन मजला घेऊन गेले रावडी. तेथे वरी जगदंबा नयनी एकाएकी देखिली वो. मनोभावे उर्दळ वृत्ती देहाची कुंटली वो. एका जनार्दनी भले भले एका एका जनार्दनी भले द्वैत हालपले. ऐक्य संचले जन्म मरणाचा.
सगळं. देह तिला काय केला? अर्पण केला. मी अर्पण करीन केला तिथं भाषा आहे, पण मी काय करीन? वाहीन. रोडगा तुला वाहीन, पंचतत्वाचा देह तुला वाहीन. देह अर्पण करायचा म्हणजे काय करायचा? डोळे फोडायचे, तिच्या चरणावर टाकायचे, कान कापायचे? बिलकुल नाही. मग ज्ञानोबराच्या 2.5 ओव्यातच विषय पूर्ण करतो आणि आता 8 तास घेतो. 4 कोपरे काढून द्यावं लागते ना, सगळा अभंग सांगावं लागेल समजून. ऐका, जयेवाचे माझे आलाप. देह अर्पण करणं म्हणजे काय? जयेवाचे माझे आलाप, दृष्टीभोगी माझेची रूप, जयाचा मनसंकल्प माझाची वाहे, माझी आकीर्ती विण, जयाचे रीते नाही श्रवण, जया सर्वांग भूषण माझी सेवा. म्हणजे सगळे इंद्रिय देवाकडे लावणं म्हणजे तिला देह समर्पित करणं आहे. असा देह तुला समर्पित करेन, पण केला भूतकाळ नाही, करते वर्तमान नाही. मग काय करीन? वाहिला वाहते वाहीन. सत्वर पावगे मला भवानी आई, रोडगा वाहीन. म्हणजे हिला काहीतरी पाहिजे. मग जगदंबेनं विचारलं, जोगेश्वरीनं विचारलं, विठाईनं विचारलं, अगं तुला नेमकं काय पाहिजे? आणि आता तिची यादी चालू झाली. आता सगळी यादी म्हणायला आपल्याकडं वेळ नाही. डायरेक्ट शेवटचं चरण म्हणू, बाकी सरळ सरळ म्हणतो. आता बरे चाली लागायला बी लय अडचणीच आहे. लय अडचणीच आहे महाराज. काय काय अभंग असे संप्रदाय आहेत त्याला विशिष्टच चाली लागतात. हो, नाही तर काय काय हे मोठे अभंग घ्यायची पंचायत आहे. मग आमची चर्चा झाली, वैकुंठवासी गुरुवर्य माधव महाराज असे मोठे मोठे अभंग घ्यायचे. पुण्यवंत पाताळ लोकी नेला, न कळे व मावो मुनी मागे एकी अंतुरी, 60 संवत्सरा जन्म तया उदरी, कैसा आकळ ओ माये चपळ हो. बरे अभंगाचा असं आहे, पहिल्या चरणाला जे शब्द बसते ते दुसऱ्या ध्रुपदावर गेल्या बसत नाही. त्याला विशिष्टच चाली म्हणावं लागतं. नाही तर सध्या एवढी मारामार आहे. जगन्नाथांनाचं कीर्तन, कोणाचं? जगन्नाथांना पवारांचं कीर्तन हळदीवाली धर्मशाळेत. आणि गाण्याकरता एक विशिष्ट गायक आले. आता ते वारले, हे नसतं ना, मी नाव बी घेतलं असतं. ते गायक आले बरं. आणि अण्णाने अभंग कोणता घेतला? बोली लेले कुरे. अभंग कोणता होता? बोली लेले कुरे, वेडी वाकुडी उत्तरे. त्यांना चाल दिली. त्यानं आपली ती ठेवून नाही का भूप मधली प्रसिद्ध, ती म्हणली. बोली लेले कुरे बोली लेले कुरे. आता पुढं आहे का दुसरा? वेडी वाकुडी उत्तरे बोलेले कुरे. मुकडा झाला. आता अंतर्याचं म्हणून घेतलं मुकड्यातच. आता काय पुढे? ते अण्णाला म्हणते पुढं काय? अण्णा म्हणले जे म्हणायचं ते म्हणून घेतलं ते. आणि अण्णाची चाल झाली. आता गमत पुढे अजून चाल झाली. आणि चाल झाल्यावर अण्णा म्हटले सेवे करता निवडलेला अभंग तसा सगळ्यांच्या परिचयाचा, पण गायकांच्या अपरिचयाचा. अण्णा शालीतून माडायची, पण असा झटका लागायचा तो मला. त्या गायकानं टाळ खाली ठेवला, निघूनच गेला. असो चाली, असो चला. अगं तुला पाहिजे काय? आई हे कर. सासरा माझा गावी गेला, तिकडेच खपवी त्याला. तुला मगाशी सांगितलं सासरा मोठा नालायक आहे, तो गावाला गेलाय. एक ऐकलं काय? माझी नणंद या खडकाच्या पलकड राहते, तिला भेटाय गेला. हायवेच्या पलीकडे जाऊ जाय डायरेक्ट आहे ना, गेला. आई हायवेवर एवढे लोक धडकत आहेत, खपू दे ना माझ्या सासऱ्याला तिकडच, तुला रोडगा वाहीन. माझा सासरा गावाला गेला, त्याला तिकडं खपो. हा सासरा कोणता आहे? नवविध भक्तीच्या करीन नवरात्रा, भक्तीच्या करीन नवरात्रा. कोटी मागिन ज्ञान पुत्रा, कोटी मागिन ज्ञान पुत्रा. अंतरी सद्भाव मित्रा, अंतरी सद्भाव
सासऱ्या सांडी नको पात्रा सासऱ्या सासऱ्या सांडी नको पात्रा दंब सासऱ्या सासऱ्या सांडी नको पात्रा सासऱ्या सासऱ्या सांडी नको पात्रा आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा जोगवा मागेना जोगवा मागेना जोगवा मागेना बस का कोण सासरा आहे दंब सासऱ्या सांडीनं कुपात्रा एकदा माझा मोबाईल द्या बरं इकडे एकच मिनिट द्या हा ठेवा मला वाटलं मग घड्याळ बंद पडलंय माझ्या घड्यात अजून 10च वाजायलेत मी म्हणलं मी एवढं उरकीला पात कशी लागना हो तर गाड्याच्या गाड्या गवत मागं टाकलं पण पात का म्हणून लागना बरं रावण बी लय तानाचं नाही मग घड्या 10लाच बंद पडलं 10 कसे वाजायलेत आता 10:30 झालेत हा 15 मिनिटं राहिलेत आपल्या हातात का झाला 15 मिनिटं घेऊ ते असं हा कोण आहे दंभ नावाचा सासरा हा दंभ काय आहे ज्ञानोबारानं दंभाची व्याख्या केली ज्याने सत्याचा भोकसा काढिला असत्य तृणकुटा भरिला तो दंभ रुडविला जगी इही दंभ कशाला म्हणतात जे आहे ते दिसू देत नाही आणि जे दाखवतं तसं आत नसतं ऊपर से तो बहुत बनी अंतर की तो खुदा जानी आणि परमार्थातला सगळ्यात मोठा शत्रू कोणता आहे दंभ आहे हे तर व्हावे तरी दंभ दुरी ठेवा हा दंभ परमार्थातला सगळ्यात मोठा शत्रू आहे दंभ एका वाक्यात समका नाटक सोंग आणि तुकोबरा सोंगे छंदे काही आणि देव जोडे ऐसे नाही हा दंभ नावाचा सासरा तिकडे गेला आई त्याला तिकडच खपव येऊच देऊ नको झालं का म्हणजे सुरुवात झाली आता शिक अजून कोण सासू माझी जाच करीते लवकर निर्दळी तिला ही सासू एक आहे लय त्रास देते आता ही सासू कोण आहे सावध हा चाल तुम्हाला माहितच असेल पण एक मात्रा सोडली की मग ते सापडत नाही कल्पनेची सासू हिचा बहुताची जातो सासू इच्छा बहुताची जातो कल्पनेची सासू हिचा बहुताची जातो कल्पनेची सासू इच्छा बहुताची जातो देह भाव ठेवणे पायी ब्रह्मपदी नाचो विसरणे ब्रह्मपदी नाचो देह भाव ठेवणे पायी ब्रह्मपदी नाचो देव भाव ठेवणे राय ब्रह्मपदी नाचो चला बाये चला बाये चला बाये वृंदावने रास क्रीडा पाहो चला बाये वृंदावने रास क्रीडा पाहो नंदाचा बाळ येणे केला नवला चला बाये वृंदावने चला बाये वृंदावने लगे चला बाये चला बाये चला बाये चला बाये चला बाये चला बाई चला बाई चला बाई कल्पनेची सासू हिचा बहुताची जातो ही सासू कोण आहे कल्पना कल्पना नावाची सासू आहे कल्पना कल्पना अविद्या येणे झाला जीव म्हणजे जीवाला जेवढा सासुरवास आहे त्या कल्पनेचा आहे आणि कल्पना कशाला म्हणतात जे जिथं नाही तिथं ती अपेक्षा करणं अतस्मिंस्तत बुद्धी दोरीच्या ठिकाणी सर्प नाही आणि तिथं सर्प दिसला हे काय झाली कल्पना झाली त्याला भ्रम म्हणतात म्हणजे कल्पना आहे दुःखरूप संसारात सुखाची कल्पना आहे ना कल्पना आहे कल्पना किती दुःख देते सुनबाई सारवत होती आणि सासूबाई वाती वळत बसली होती आणि वर असं ते डांगर लावले बांधलेलं होतं डांगर काय म्हणता तुम्ही डांगर भलं मोठं असतं असं बांधलेलं होतं माळवदाला त्याचा कसा निसटला आणि ते डांगर फाटकन पडलं आणि डांगर फुटलं बरोबर सून रडायला लागली
सासू मोठी सज्जन होती मायासारखी, समजा ना. हा. काय झालं हसाय तुम्हाला? कमाल आहे राव. सासू सज्जन ती हे सुनबाई, कारण सुनबाई नवीन होती, 2-3 महिने झाले ते लग्न. काय झालं रडायला? बघा ना सासूबाई, भोपळा फुटला. अगं फुटू दे, अख्ख्या पारगावला उपास आहेत. मालनला तुकडा देऊ, शालनला देऊ, वत्साबाईला, कौसात काकूला. शांताबाई आल्या का? हा, त्यांना बी एक तुकडा देऊ. हा, त्या वस्तीचं नाव काय तुमच्या? बळे वस्ती. गावात उरला तर बळे वस्ती देऊ, तिथं कमी पडलं तर जगतापांच्या वस्तीवर जाऊ. वाया कुठं चाललं? तुला कोणी काय बोललं का? सून म्हणली तसं नाही आत्याबाई, ऐका बरं, मला लेकरू असतं तर. लग्न होऊन किती दिवस झालेत? 2-3 महिने. मला लेकरू असतं तर, ते रांगतीला इथं आलं असतं तर, आणि त्याच्यावर जरी भोपळं पडलं असतं तर मेलं नसतं का? आता सासूला तरी कळाव का नाही? तिनं सुद्धा, बाई खरंच आहे ना, तिनंही भोंगा पसरला. मिले सुर मेरा तुम्हारा, ओ सुर बने हमारा, सुर की नदिया. आणि मग ह्या दोघीचा टिप उंच स्वर, आपलं तार सप्तकातला आवाज गल्लीतल्या बायाला कळाला. बरं, आपल्या महाराष्ट्रातल्या बायांना एवढी माणुसकी, पाहुणे जर आले तर 4 चपात्या लाटायला येणार नाहीत, पण कोणी रडू लागलं की रडू लागायला लवकर येतात. सगळ्या गल्लीतल्या गोळा झाल्या आणि सगळ्यांनी भोंगा पसरला. तेवढ्या त्या घराचा मालक आला, म्हणलं सगळं चांगलं, माझ्या दारात रडापडी का म्हणून? बरं, हाय मावशी का म्हणून रडती? कौशी रडती म्हणून. कौसाबाई तू का रडती? म्हणे शिलावहिनी रडती म्हणून. शिलावहिनी तुम्ही का रडता? तुझी बायको रडती म्हणून. त्यानं बायकोला विचारलं तू का रडती? म्हणे सुनबाई रडती म्हणून. सुनबाईला विचारलं तू का रडती? भोपळा फुटला म्हणून. अगं भोपळा फुटला तुला कोणी काही बोललंय का? रडते कशाला? नाही मामांजी, मला लेकरू असतं तर, ते तर रांगत आलं असतं तर मेलं नसतं का? म्हातारं एवढं हुशार होतं महाराज, ग्रामपंचायतला 2दा उभा राहून पडलेलं होतं. एवढं हुशार नाही, चाबरं होतं म्हातारं. म्हातारं म्हणलं सुनबाई, रडणं बाजूला ठेवा, आधी लेकरू दे, त्याला दवाखान्यात नेलं पाहिजे. आता कुठेही लेकरू. सगळ्या गल्लीतल्या बाया रडिल्या. कोणी? मला लेकरू असतं तर या कल्पनेनी. म्हणून माणसाला दुःख कोण देतं? कल्पना. ही कल्पना नावाच्या सासूचा जाच आहे. तिकडच निर्दळ, लवकर निर्दळ येतील. झालं का? नाही म्हणली अजून. काय म्हणली? माझी जाऊ जरा मोठ्या घरची, भोसल्याच्या घरची, जरा मोठ्या घरची, तिला जरा हुंडा जरा जास्त आहे. काय मला फडफड फडफड बोलत राहते. मग तिला बोडकी कर. बोडकी म्हणजे विधवा कर, विगत धावा कर. आता ही कोण आहे जाऊ? ही जाऊ कोण आहे? ही जाऊ आहे वासना नावाची जाऊ. तिला काय कर? तिला मारू नको, फक्त बोडकी कर. बोडकी कशाला म्हणतात? जिचा नवरा मेला तिला. वासनेला बोडकं करायचं म्हणजे काय करायचं? वासनेचा विषय संपवायचा, वासना नाही संपवायची. तो का म्हणे अवघी आवरेली वासना, आता नारायणा दुसरिया पासोनी. तो का म्हणे पायापाशी आणि येईल आयशी वासना. तिला बोडकं कर. झालं का? नाही म्हणे अजून राहिलं. नंदेचं कार्ट किरकिर करत. तुला मगाच म्हणलं ह्या खडकाच्या पलीकडे माझी नंद दिलेली, आणि तिकडे शाळा नाही म्हणते, कार्ट आमच्या घरी आणून ठेवले. काय सांगू बाई, असं कार्ट इबलीस. सकाळी उठल्या उठल्या म्हणतो मामी मॅगी, मॅगी खात. मामी चपाती, चपाती खात. मामी टिफिन, टिफिन बिन येत. घरी आल्या मामी कुरकुरे, कुरकुरे खात. मामी मंचुरियन, मामी पास्ता. इतकं खात ग, त्याचं पोट आहे का अक्कल कोटे हेच मला कळलं. बरं, जेवढं इनकमिंग तेवढंच आउट गोईंग. त्याला खाऊ घालता घालता त्याचे कपडे धुता धुता कंटाळा आला. बरं, थोडं आपण काही बोलाव तर सासूला डंगरी तर लय फुगती. कंटाळले बघ. एक कर, त्याला खरोज होऊ दे. आता खरोज काय आहे? एक त्वचा रोग आहे, नेमका सांधीत होतो. सगळ्या सांधी सांगता येत नाही, हाताच्या सांगायला लागलो.
तो कुठं होतो सांगेत. आणि ज्याला खरूच झाली ना महाराज त्याला दमच निघत नाही, ते सगळं विसरत तिथं गुंतत. कीर्तनात असलं तरी सेवेकरता निवडलेला हा अभंग खरूच झाली की माणसाला कशाच भान ठेवत नाही. आता खरंच लय भारी दृष्टांत ते कसं करू, 2 मिनिटं जातील, कसं करू शिवाजी महाराज? खरं सांगू का? ऐकलं का? मी सांगणारच होतो, उगं विचारलं तुम्हाला, मी सांगणारच होतो. श्री गुरु शेखर महाराज सांगतात खरोजीवर दृष्टांत. बबन महाराज एका राजाला 3 पोर. किती? 3. मोठं होतं शेंबड, मध्व होतं त्याच्या डोक्यात वा झालेल्या, एकाच्या डोक्यात काय झाल्या वा, एक होतं शेंबड आणि एकाला झाली होती खरूज. आणि मग ते लग्नाला आले पण ते चाळे सुटणार. कोणाचे? या तिघाचे. लग्नाला आलं तरी मामा कवा आले, शेंबड नाकत पुसायचं. कधी आले मग तुम्ही? वाव आलं. खरूजला खाजवायचं. ह्याना कोण पोरगी देईल? हा, सगळे का जावे का आपल्या जावयासारखे आहेत का? उद्या वाजवाय बसतो का नाही काय माहित माझा जावय. कोण दे? त्यांचं लग्नच जमाना. राजा प्रधानजीला मला, प्रधानजी एवढी संपत्ती काय जाळायची का? पोराचे लग्न होत नाही. म्हणे इकडं पामन राजे, पाहुण्यात दोष नाही, आपलं नाणं नीट नाही का? हे पाहुणे आले की शेंबड नाक पुशीत राहत, हे वा झालेलं डोकं खाजीत राहतं आणि खरजुलं खाजीत राहतं. कसे पाहुणे पोरी देतील? म्हणे आता आणा बरं तुम्ही पाहुणे, बघतो ह्यांच्याकडे. 3 पुराशे बशिले इकडं पारे म्हणले. उद्या पाहुणे येणार आहेत म्हणले. उद्या जर तो डोकं खाजील, म्हणजे तू नाही त्याला सांगतो का मनाव घ्या, तुम्ही लई मनाव घेऊ नका महाराज. तो असं डोकं खाजील, जाऊ द्या बोटच मी बनाय दुसरीकडेच करतो. तो जर बोट खाजील आता जमलं का? तो जर शेंबूड पुसला आणि तो जर खरोच खाजिली, हे बाजूला सैनिक तलवार घेऊन राहतील हातावर. मी गय करणार नाही, पोर आहेत म्हणून. अप टू डेट पोर सजवले, पाहुणे येऊन बसले आणि जसे नवरदेव बैठकीत आले प्रत्येकाजवळ 2 जण तलवारी आणि त्या बी उघड्या घेऊन. ते पाहुणे म्हणले घरात एवढी सुरक्षा कशाली? नाही म्हणले Z+. सदैव सिक्युरिटी मध्ये Z+ सिक्युरिटी. आणि मग ते डोक्यातल्या वाका गप बसतात का? त्याची वळवळ चालू झाली, त्याची वळवळ चालू झाली. पण आता ते खाजवायचं कसं? कारण बाजूला तलवारी. पण ते पोरग लय हुशार. ते म्हणलं पाहुणे मंडळी तुम्हाला मराठ्यांचा इतिहास माहिती आहे का? म्हणजे काय हो, 12व्या शतकामध्ये देवगिरी ही मराठ्यांची राजधानी होती आणि तिथे राजा रामदेव राय राज्य करत होता. मग अलाउद्दीन खिलजीची स्वारी झाली, सैनिक पळत आले. राजे, अलाउद्दीन खिलजी आला. राजा रामदेव रायाने डोक्यावरचा मुकुट काढला आणि विचार करू लागला आता काय केलं पाहिजे. लक्षात आलं तुमच्या? लक्षात आलं ना? म्हणजे शेंबड होतं ते ह्यानं घेतलं याचं भागून, याचं घेतलं बघून. त्या तलवारी वाल्याला हसाव का रडाव हेच कळलं ना. मग जे शेंबड होतं ना, थांबा थांबा पुढचा इतिहास मी सांग. तेवढ्यात एक शूर सेनापती म्हटला, अय राजे, विचार करायची वेळ नाहीये. खंदकाच्या बाहेर ते, खंदकाच्या आतून आपण आहे, फक्त यलगार करा. आणि मग काय, तिकडून अलाउद्दीन खिलजीचं सैन्य आणि इकडून मराठ्याचं सैन्य. एक एक बाण काढायचा, सपकन मारायचं. एक एक बाण काढायचा, सपकन मारायचं. खरजुलं म्हणलं या शेंबड्यानं घेतलं राव भागून. आता आपलं कोण राहिलं? खरजुलं राहिलं. आणि ते आपल्या कीर्तनाचा मुख्य नायक आहे. कोण हा खरजुल्या ह्या चिंतनाचा? थांबा थांबा पुढचा इतिहास मी सांगतो. तुमची मदत पाहिजे आता मला. पुढचा इतिहास मी सांगतो. आणि मग अलाउद्दीन खिलजीचं सैन्य खंदक ओलांडून इकडं आलं. आणि मग तुम्हाला काय सांगा, इकडून यादवाचं सैन्य, इकडून
अलाउद्दीन खिलजीचं सैन्य सगळे एका जागी आले आणि झंगड पकड झंगड पकड झंगड पकड झंगड पकड असं युद्ध झालं. खरूच संपली. विठाला विठाला. खरूच काय करते? खरोज माणसाला सगळं विसरून एका केंद्रात गुंतवते. ननंद कोण आहे? इच्छा. तिथं इच्छा ही कुमारी झाली. मग ती कामाच्या तारुण्य आली. ती द्वेषेशी मांडलीवर आली. त्या दोही स्तव जन्माला तो द्वंद्व मोह. इच्छा नावाची ननंद आहे आणि तिचा पोरगा कोण आहे? द्वंद्व मोह. या मोहाला खरूच झाली पाहिजे. म्हणजे जो मोह संसारावर बसला त्याला आत्मसुखाच्या गोडीची खरूच झाली पाहिजे. आणि एकदा हा मोह जर आत्मस्वरूपावर बसला की मग आत्मसुखाच्या गोडिया विटे जो का सकळ विषया जयाच्या ठाई इंद्रिया मान नाही तो तिथं गुंतून राहील. असं कर. झालं का? वेळ संपली. आता लवकर उरक. नाही आई, तुला रोडगा जर कमी वाटत असला तर ऐक, दादूला मारून आहुती देईन. मोकळीच कर गे मला. मी दादुल्याची आहुती दे. दादूला म्हणजे नवरा. आता नवरा कोण आहे? खसम अहंकार दादूला. कारण पहिल्या चरणामध्ये देहासक्ती गेली पण देहासक्तीचा अहंकार नाही गेला अजून. महाराज, अहंकार जर शिल्लक राहिला तर त्यागाला अर्थ राहत नाही. गोपिकांचा त्याग मोठा आहे पण अहंकार शिल्लक आहे. म्हणून आहे की नाही? म्हणून पहा तुम्ही, हरिण आहे हरिण बाबा, हरण हरण यानं प्रत्येक युगात एकाची वाट लावली. एका युगात या हरणानं राजा भरताची वाट लावली. एका युगात या हरणानं सीतेची वाट लावली. आणि कलियुगात त्या हरणानं सलमान खानची वाट लावली. बघा आवाटली असता बुद्धी सीतेच्या बाबतीत. विषय सुखाची परमावधी आणि जीव तैसा उपाधी आवडे लोका. उठली त्याला मोह आणि त्या हरणाचा मोह निर्माण झाला. परिणाम सगळ्याला माहिती. म्हणजे सीतेनं त्याग केला पण देहासक्तीचा अहंकार अजून शिल्लक आहे. काय शिल्लक आहे? अजून सोळीवर मन जाते याच्यावरून. हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा आराम हो. पुढं भारताला काम कशावर आहे? विषयावर. का? अहंकार शिल्लक आहे. मग मी काय करील? देहासक्तीचा अहंकार नावाचा नवराई त्याची आहुती देते. फक्त मला मोकळं कर. आई, आता लय वेळ सांगायला नाहीये, वेळ संपला. म्हणून आता एकच कर. एका जनार्दने सगळेच मरू दे. एका जनार्दने एका जनार्दने सगळेच मरू दे. एका जनार्दने सगळेच मरू दे. हा एका जनार्दने सगळेच मरू. एका जनार्दने सगळेच मरू दे. एका जनार्दने सगळेच मरू दे. एकटीच राहू दे मला. एकटीच राहू दे मला. सतवर पावगे मला भवानी आई. सतवर पावगे एकटीच राहू दे मला. एकटीच राहू दे मला. सतवर पावगे सतवर पावगे मला. पार कुमारी. 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 पुंडलिक वरदान. अर्थात सगळेच मरू दे म्हणजे सगळे विकार संपू दे आणि एकटीच राहू दे मला. एकटीला का राहू दे?
कारण आपल्याकडे शास्त्र असे पूर्णमेवावशिष्यते. जेव्हा सगळं जग निरस्त राहत होतं तेव्हा एक तत्व शिल्लक राहतं. आणि काहीच नको राहू देऊ जर म्हणली असती तर बौद्धाचा शून्यवाद गळ्यात पडला असता. म्हणून ती म्हणली एकटीच राहू दे मला. ही ज्ञान भूमिका. आणि भक्तीच्या भूमिकेत असं आहे, परमात्म्याची कृपा कधी होतोय? जेव्हा साधक एकटा होतो. द्रौपदी जोपर्यंत सासऱ्याकडे पाहते तेव्हा देव येत नाही, नवऱ्याकडे पाहते तेव्हा देव येत नाही. एवढंच नाही, हातावर विश्वास ठेवते तरी देव येत नाही. जेव्हा पूर्ण गतिस्त्वम 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 भवानी तुका देखोनी एकला मग वैकुंठीहून आरी आला. म्हणून तुका करी रीता ठाव आणि त्याशी बैसावया वाव तरी झडझोडोनी वहिला निघ ये भक्तीची वाटेला. जे सगळं झटकून निघाला देव त्याचा आहे, देव त्याचा आहे. म्हणून आई हे सगळे विकार संपू दे आणि मला एकटीनं तुझ्या प्रेमाकरता राहू दे. आणि मग मी काय करीन? असं जर तू मला ठेवलं तर मी एक करीन, रोडगा वाहीन तुला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली